गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? हसताय ना? आणि हसायलाच पाहिजे मित्रांनो. मित्रांनो, सकाळी सकाळी आज प्लॅन केला, मल्हार दर्शनाला जायचं आहे आपल्याला आणि तिथून पुढे बिदरला जायचं आहे. पण मित्रांनो बघा ना, पाऊसच येतोय. मागच्या वेळेस पण असंच झालं होतं, पाऊसच येत होता. तरी पण ठीक आहे, बघूया आता पाऊस थांबतो का? दर्शन कसं होतं? तर मित्रांनो, आता रेडी झालेलो आहे मी आणि घरचे सर्वजण रेडी झालेले आहेत. पण मित्रांनो, ब्लॉग शूट करावं म्हटलं होतं, पण येतोय पाऊस. तरी पण पाहूया आता काय काय होतं आहे. पहिले आपल्याला जायचं आहे बिदरला. बिदर नंतर परत येते वेळेस आपल्याला मल्हारचं दर्शन घ्यायचं आहे. कारण बिदरला 2 वाजता दर्शन बंद होतं. त्याच्यासाठी पहिले बिदरला जायचं आहे आणि डायरेक्ट नंतर तिथून मग मल्हारला यायचं आहे. मग देवाचा अभिषेक वगैरे करायचा आणि परत रिटर्न वापस यायचं. पण बघूया काय काय होतं ते पावसामुळे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर चला तर मग जाऊया आपण. तर मित्रांनो, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये आम्ही निघालेलो आहेत मल्हारकडे. हे तुम्ही बघू शकता, आम्ही सर्वजण बसलेलो आहेत. समोर आमचे पप्पा बसलेले आहेत आणि बाकी सर्व. खूप मजा येते. पाऊस पण भरपूर पडलेला आहे. प्रवासाला जायचं म्हणलं की मित्रांनो मजा पण खूप येते. आणि पाऊस पडल्याच्या नंतर आपल्या गंगाखेडचे रस्ते बघण्यासारखे असतात. रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता तेच काही समजत नाही. तर असं हे सर्व चिखलमय वातावरण असते. पण काय करणार मित्रांनो, याची पण मजा घ्यायलाच पाहिजे ना. सिटीमध्ये तर काही याची मजा येत नाही. आपल्या गावाकडेच मजा राहते. असू दे आता, काय त्याला. तर मित्रांनो, थोडंसं पुढे आल्याच्या नंतर ड्रायव्हर काकांना आम्ही गाडी थांबवायला सांगितलेली आहे. कारण आमच्या ताईसाहेबांचं मोबाईलचं ब्लूटूथच कनेक्ट होत नव्हतं. कारण आमच्या ताईसाहेबांना खूप बोर होत होतं. त्यासाठी त्यांना ऐकायचे होते गाणे. तर आता बघू ब्लूटूथ कनेक्ट होते का. 5 मिनटं झाले आम्ही प्रयत्न करतोय, ब्लूटूथ काय कनेक्ट होतच नव्हतं. तर मित्रांनो, 5 मिनटाच्या अथक प्रयत्नानंतर ब्लूटूथ एकदाचं फायनली कनेक्ट झालं आणि मस्तपैकी गाणे लागलेले आहेत. तर आम्ही एन्जॉय करत करत परत एकदा निघालेलो आहेत त्या वाटेनं. इकडे बघू शकता तुम्ही, आमची आजी बसली. हसू येतं मित्रांनो, पण आजी कुठं जायचं म्हटलं ना, की आजी सगळं घेऊन जाते. त्याची शाल, तिचं ते रुमाल वगैरे वगैरे. बाप रे बाप! विचारू नका, तिच्यासोबत एवढा मोठा पसारा असतो. पण काय करणार त्याला. सफर तन्हा तन्हा करत करत कसं तरी निघालेलो आहे. मस्तपैकी आता पाऊस पण पडलेला आहे. वातावरण एकदम गार आणि हिरवंगार आहे बाहेर. त्यामुळे पण बघायला मजा येते. कसं तरी आता करत करत निघावं लागतं. थोडंसं बोर पण होते मित्रांनो, कारण 2-4 घंटे एका ठिकाणी बसायचं म्हटल्याच्या नंतर बोर होणारच झालं. कारण इथून तर आम्हाला डायरेक्ट बिदरला जायचं, म्हणजे 2-4 तरी ॲटलिस्ट 4 घंटे तरी लागतातच कसे पण. ठीक आहे, बसूया आता, बघूया, करूया. तर मित्रांनो, इथं थांबलो होतो आम्ही जरा. एवढा प्रवास करून एवढा बोरिंग झाला ना, ते तिकडं CNG भरायला थांबले ते. मग आम्ही थोडंसं इकडं मोकळ्या हवेमध्ये जरा पाय मोकळे करावं म्हणून आलो होतो. तर तेच तुम्हाला दाखवतं आहे वातावरण सगळं तसं. एवढं बोर झालं आहे ना प्रवास करून, बाप रे बाप. आणि त्याच्यातनं त्या गाडीमध्ये लावला होता AC. ते ACमुळं ना मळमळ होते. तर असं कोणाला होत असेल मळमळ ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा की आम्हाला सुद्धा मळमळ होते. मग एवढं बेकार मळमळ होते की त्या ACने, बाप रे बाप, विचारूच नका तुम्ही. गरमी होते आणि थंडी पण वाजते. जरा असं पाय मोकळे झाले, बरं वाटतं की नाही. मोकळे झाले पाय. इकडे काय आले आमचं हसायले. चला लवकर, कुठे गेली गाडी. जरा कसं वाटतंय पाय मोकळे करून? एक नंबर मोकळं वाटतं की नाही. त्या गाडीत बसून नुसतं मळमळ मळमळ होऊ लागलं. चला, गाडी आलेली आहे, ती गाडी. चलो. हे आमच्या आजीचं काम म्हणजे निवांत असते. आजी शाली बिली पांघरून बसते सगळ्यांना. दमाने 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 पाय निसटत आहेत तिथं.
आम्ही थांबलो आहेत एका हॉटेलमध्ये. मला एकट्याला सोडून हे सर्वजण गेलेत नाश्त्याला, कारण मला आहे उपवास, मला करायची होती देवपूजा. त्यामुळे इथे एक मजा झाली मित्रांनो. कॅमेरा सेट केला होता पण मोबाईल अचानक खाली पडला धाडकन. बघा ना मित्रांनो, एकटाच मी बसलोय गाडीमध्ये. आता उपवासाची उसळ खात मला दिवस काढायचा अख्खा. बापरे बाप. मित्रांनो, मी येऊन बसलेलो आहे आता हॉटेलमध्ये. मित्रांनो, इथे गंमत बघा. आपल्या स्वतःचे चेहरे ह्या टेबलावरती दिसत आहेत. किती पॉश हॉटेल आहे. ह्या मामांनी किती मस्त हॉटेल ठेवलेलं आहे. असं हॉटेल तुम्हाला शोधून सुद्धा नाही सापडणार मित्रांनो. किती मजा आहे ना. इथं मला बळजबरी आणून बसवलं. वडापाव नाही काय, साबुदाणा का वडा खायला. वडापाव चालेल. तर नाश्ता आलेला आहे, पुरी भाजी आणि डोसा. तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे करून झालेला आहे आमचा. तर आता आम्ही निघालेलो आहे डायरेक्ट बिदरकडे. आता मोकळं इकडे हायवे रोड आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकता कसं येते. कॅमेरामन वातावरण टिकाव. बघा मित्रांनो, वातावरण कसं भारी येते. एकच नंबर वातावरण. एवढं काय पाऊस बीस पडल्यानं भारी वाटायला की नाही. मस्त वाटायला वाटतं. एक नंबर. असलं वातावरण आपल्या इकडे असायला पाहिजे नाही का. जाऊ दे. तर चला तर मित्रांनो, मग भेटू आपण डायरेक्ट आता बिदरला. फायनली पोचलेलो आहेत आम्ही बिदरला. गाडीतून उतरल्या माझ्या हातात घरच्यांनी 2-4 बॅग अशा टेकवलेल्या आहेत, ज्या की खूप जड आहेत. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, की मुलांचं आयुष्य 12 महिने असे ओझे वाहण्यातच जातं गाढवासारखे. पण इट्स ओके, काय करावं त्याला. खाली आम्हाला त्या मामांनी सांगितलं होतं, की आता फास्ट तुम्ही वरे जा आणि लवकरात लवकर दर्शन घ्या, कारण 12 ते 2 दर्शन हे बंद असतं आणि आमची शेवटची काय म्हणतात त्याला रांग आहे. त्यामुळे पटकन फास्ट मी दर्शन घेऊन येतो मित्रांनो आणि नंतर तुमच्याशी बोलतो. मग झालेलं आहे मित्रांनो आता दर्शन. फर्स्ट टाईम ज्यावेळेस मित्रांनो मी पाण्यात उतरलो ना, त्या टाईमला थोडीशी भीती वाटली. पण देवाच्या दारामध्ये कसली भीती आणि कसलं काय, नंतर काहीच नाही. मस्त एन्जॉय केला मित्रांनो. आता खूप छान वातावरण पण आहे इकडलं. कोणी बिदरला जर आलेला असेल तर त्यांनी कमेंट करा की कसं वातावरण आहे इथलं. मंदिराचा संपूर्ण परिसर आहे. मंदिराचं नाव आहे झरणी नरसिंह मंदिर असं म्हणतात ह्याला. तर इकडच्या समोरच्या पायऱ्यांनी पहिले वाट होती यायला, पण आता काही कारणास्तव बंद केली त्यांनी. मला वाटते बांधकाम वगैरे काहीतरी चालू आहे तिकडे. तर आता इकडून यायला वाट केली आहे त्यांनी. खालून यावं लागतं थोडंसं लांबून तिकडे. पण काही हरकत नाही मित्रांनो, खूप सुंदर वातावरण आहे असं. एकदम निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर आहे. साप नाही, ही हेडपट चिरकली. मागच्या वेळेस नशीब ते टकलीबाई समोर आले नाही. टकलीबाई आले होते पण ह्या वेळेस थोडंसं मजा आली. तर मित्रांनो बघू शकता आपण की आता झालेलं आहे दर्शन. आता आम्हाला इथून निघायचं मैलारला, पण खूप फास्ट दर्शन झालं आमचं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. लवकर आता निघायचं दर्शन. चला, आमची आई बुडली होती पाण्यामध्ये पण निघाली बाबा कशी तरी. नाही नाही असा काही विषय नाही. चला सगळे रेडी आहेत, लवकर चला.
हो हो. तर चला तर मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहेत. काय काय? हो या, तुला सगळे फोटो व्हिडिओ सगळे देतो. आमच्या आईला फार काळजी असते स्टेटस ठेवायची. चला तर मग आता मित्रांनो निघालेलो आहेत आम्ही आता मैलार दर्शनाला. हे इथं असले भारी लॉकर आहेत. लॉकर आवडलं म्हणून फिरणं झालं. जाऊ दे, पण दिसायला छान वाटायला. कपाट आहे छोटंसं, ओपन झालं ना ते. मस्त आहे. चल, काय पण लोक ठेवतात बघा शॉपसाठी. तर पायऱ्या उतरून आम्ही खाली आलेलो आहेत मंदिराच्या. इथे दिसला अननसाचा गाडा, मग सुटलं तोंडाला पाणी. मग काय करणार, चला म्हटलं अननस खाऊयात. पण इथे घडली मित्रांनो मोठी गंमत आमच्यासोबत. अननसाच्या गाड्यावर जे मेन कापड झाकलेलं होतं त्यात एवढं मोठं साचलेलं होतं पावसाचं पाणी. ते उडून सगळं पाणी पूर्ण सांगावरती आलं. आंघोळ हो गई ना मामा. ते मित्रांनो परत एकदा आंघोळ झालेली आहे आपली. ह्याच्यावरलं पाणी पडले झाडकून. तर अशा प्रकारे बिदर दर्शन आपलं पार पडलेलं आहे. खूप मजा पण आली. हसू हसू इतकं पोट दुखलं, बापरे बाप. त्या पाण्यामध्ये सुद्धा इतकी मजा आली. दर्शन पण खूप व्यवस्थित झालं. गर्दा पण काहीच नव्हता. विशेष म्हणजे त्या अननसवाल्या मामांनीच भरपूर हसवलं, कारण त्याच्या ताडपत्रीवरचं पाणी उडून पूर्ण सगळ्या परत एकदा डबल आंघोळ झाली. त्यामुळे तर खूपच मजा आली. पण काही पण म्हणा मित्रांनो, बाहेर आलं की एन्जॉय हा खूपच होतो. खूप मजा येते. तर चला मग आता निघूया आपण मैलार दर्शनाकडे. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता मैलारला पोचलेलो आहेत. गाडीतून उतरलो. आता इथे पण असं उलटं फिरूनच यावं लागतंय. समोरचा दरवाजाच बंद केलेला आहे. काय प्रॉब्लेम आहे ह्यांना समोरचा दरवाजा उघडा ठेवायचा काय माहीत नाही मित्रांनो. आज काहीच करता नाही आहे. एकदम शांततेत दर्शन व्हायले. त्याच्यामुळे एकदम रिलॅक्स वाटायला लागले मित्रांनो. तर हे बघू शकता तुम्ही मंदिराचा सर्व परिसर संपूर्ण हळदीनं माखलेला आहे. तर चला तर येळकोट येळकोट जय मल्हार एकदा म्हणूया आणि दर्शन घेऊया. तर ह्या पायऱ्या आहेत खाली उतरायच्या आणि हा संपूर्ण मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे. बघण्यासारखा आहे. एक नंबर वाटतं इथं आल्याच्या नंतर. तर भावांनो, आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता अभिषेक करायचा देवाचा. त्यासाठी तर सामान वगैरे आणलेलं आहे आणि येतील थोड्या वेळात ते ब्राह्मण. तर करू आम्ही अभिषेक. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत केलेली आहे भंडाऱ्याची उधळण. आता आपला अभिषेक पण संपन्न झालेला आहे. त्यामुळे आता जरा तुम्हाला मंदिर दाखवतो मी फिरून. मंदिर आज तर काहीच गर्दा नाही आहे बघा मित्रांनो. नाही ते एरवी खूप गर्दा राहतो इथं. पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. तर रिलॅक्स वाटतं. जाऊ द्या. ब्लॉग शूट करायला पण खूप मजा येते इथं, कारण कोणीच नाही आहे आणि खूप असं मनसोक्त म्हणजे मोकळं दाखवता येते तुम्हाला सगळं. तर हे बघून घ्या सर्व मंदिर. हे अशा प्रकारे मंदिर आहे.
अशा प्रकारे आमचं मैलारचं पण दर्शन झालेलं आहे. सो आता निघालेलो आहेत आम्ही एका हॉटेलकडे, कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. सो लागलेली आहे भूक, त्याच्यामुळे आता जेवण करणार आणि थेट घराकडे निघणार आहोत. मित्रांनो, वातावरण एक नंबर आहे इकडचं, एकदम निसर्गरम्य असं वातावरण, असे की जाव पण वाटत नाही, पण काय करणार आहे, जाव तर लागणारच. अशा प्रकारे आपलं मैलार दर्शन हे पार पडलेलं आहे मित्रांनो. एकतर येणं होतच नाही, पण आलो, योग पण आला. आणि विशेष सांगायचं म्हणजे आम्ही अशा मुहूर्तावरती आलो की जास्त गर्दा पण नव्हता, खूप छान दर्शन झालं. बिदरचं सुद्धा खूप छान दर्शन झालं आणि मैलारचं सुद्धा खूप छान दर्शन झालं. एक नंबर वाटलं मित्रांनो. वातावरण आता पावसाचं झालेलं आहे, तर असं वाटतं की खूप मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे आता आम्ही चला फटाफट निघतोय घराकडे. तर मित्रांनो, येळकोट जय मल्हार च्या गजरामध्ये आजचा दिवस मस्तपणे पार पडला आहे. बिदरचे दर्शन आमचं छान झालं आणि मैलारचं सुद्धा दर्शन खूप मस्त झालेलं आहे मित्रांनो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर चला भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.